लातूर तालुक्यातील चिंचोलीराव वाडी येथील निवृत्त पोलीस कर्मचारी अंगद नागमोडे यांनी थेट माळरानावर आपल्या कौशल्यपूर्ण कामाचा अनोखा ठसा उमटवलाय। 12 एकर माळरानामध्ये त्यांनी डाळिंब पिकाचं योग्य नियोजन करत डाळिंब शेती सुरू केली आहे। त्यासाठी जमिनीत किमान 7 फूट खोल चर खोदून त्या चरामध्ये माती, झाडपाला इत्यादीच्या साह्याने चर भरून घेतला आणि डाळिंब पिकाची लागवड केली। नागमोडे यांनी आधुनिक आणि पारंपरिक कौशल्याचे योग्य सांगड घालून केलेल्या नियोजनामुळे 12 महिने डाळिंब पिकाला बहर राहतो आणि 12 महिने डाळिंब पीक हाताला येते। इतकेच नाही तर त्यांनी त्यांच्या पत्नीच्या मदतीनं माळरानाचं अक्षरशः नंदनवन बनवलंय। याशिवाय शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन प्रकल्प, कुक्कुटपालन प्रकल्प आणि मत्स्यपालन प्रकल्प देखील सुरू केला असून सर्वांना निरोगी आणि नैसर्गिक अन्न मिळावं यासाठी संपूर्ण सेंद्रिय शेती केली। त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेत। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। सामाजिक लेवलवर मला जरी एक स्थान आज कमी वाटत असलं तरी मी माझ्या मनातून पूर्णतः परिपूर्ण आहे। निसर्गाने मानव याची सांगड घालण्यासाठी आम्हाला इथं नॅचरोपॅथी सेंटर असेल, किडनी स्टोनचा एक नॅचरोपॅथी MTDC मार्फत जे टुरिझमचा प्रोजेक्ट राबवायचा असेल, निसर्ग उपचार सेंटर राबवायचं असेल, एक गरीब गोरांच्या मुलांसाठी एक इकॉनॉमिक सेक्टरमध्ये काम करण्यासाठी, ॲग्री बेसवर काम करण्यासाठी इथे एखादं हॉस्टेल असेल, एक चांगल्या दर्जाचं आम्हाला निर्माण करायचं आहे। आणि मुलांना इथं आल्यानंतर सगळे 12 बलुतेदाराचे उद्योग हे त्याच्या रक्तात मिसळले पाहिजेत। त्याला तेलघाना कसा आला पाहिजे, कोंबडी पालन असेल, म्हशीपालन असेल, पशुपक्षी पालन असेल, हे त्याला सगळं समजलं पाहिजे। असे कन्सेप्ट आम्ही इथं राबवणार आहोत। भविष्यामध्ये पाणी मुरवण्याचा जो कन्सेप्ट आहे तो विस्तृत प्रमाणामध्ये कसा मोठा होईल तो आम्ही वाढवणार। शेती क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचं बाहेरचा दाना न आणता किंवा रुपयाचा खर्च न करता शाश्वत उत्पन्नाचं आणि एक क्लास 1 अधिकाऱ्याचं उत्पन्न कसं तयार होईल ह्या शेतीमध्ये हे आम्ही निर्माण करणार आहोत। आणि ह्याच्यामधून आम्हाला एक समाजाला चांगलं काही देण्याचं एक योग मिळाला, हे आम्ही समाजाच्या ऋणातून उपकारत झालो। ह्याच्याबद्दल मी समाजाचे आणि सर्व मीडियाचे मी धन्यवाद मानतो। एवढं बोलून माझं भाषण काही लातूर शहराच्या जवळ तुम्ही एक मोठं वैभव निर्माण केलेलं आहे आणि पुरस्कार देखील आपल्याला या निमित्ताने मिळालेले आहे। काय सांगाल, कशा पद्धतीचे वैभव तुम्ही उभं केले आणि किती पुरस्कार आतापर्यंत मिळाले? नमस्कार, मी संजीवनी अंगद नागमोडे, राहणार चिंचोलीराव वाडी, तालुका जिल्हा लातूर। आतापर्यंत जे आम्ही ह्या शेतीमध्ये जे नवीन नवीन प्रोजेक्ट तयार केले तर त्याच्यामध्ये आम्ही शेळीपालन असेल किंवा जमिनीमध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा, ह्या बऱ्याच कन्सेप्ट आम्ही इथं निर्माण केलेले आहेत। त्यासोबत फिशरीज आहे, बायोफ्लॉकमध्ये आम्ही भरपूर प्रमाणामध्ये तिलापिया मासा हा पाळला। तसंच कुक्कुटपालन पण आम्ही कुक्कुटपालन पण करतो। तर ह्या सगळ्या ज्या काही आम्ही शेतीपूरक व्यवसाय तयार केले, दुग्ध व्यवसाय असेल, ह्या जे हे व्यवसाय जे शेतीपूरक जे व्यवसाय केलेले आहेत तर याला जास्तीत जास्त ब्रेक करा ब्रेक